नमस्कार श्रोते हो, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे रीडिंग क्लब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा. या व्हिडिओमध्ये आपण आज ऐकणार आहोत मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील संयुक्त मोहीम हा जबरदस्त आणि स्फूर्तिदायक पाठ. ही कथा आपल्याला सहकार्य, समर्पण आणि नेतृत्वाचे महत्त्व शिकवते. जर तुम्हाला आत्मविश्वास, मेहनत आणि ध्येयावर दृढ राहण्यासाठी प्रेरणा हवी असेल तर हा पाठ नक्की ऐका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मराठी साहित्याचा अभ्यास सुरू केला. भूषण गगराजांच्या नोट्स समोर ठेवल्या. सडपातळ देखण्या असणाऱ्या या अधिकाऱ्याच्या नोट्सही तितक्याच नीट, आटोपशीर आणि स्वच्छ होत्या. खरं तर मराठीतून UPSC करणाऱ्यांसाठी त्यांच्या नोट्स अमूल्य देणगीच होती. कोल्हापुरात मारवाडी कुटुंबात जन्मलेल्या या अधिकाऱ्याची मराठीवर पकड पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या कोणत्याही मराठीच्या प्राध्यापकापेक्षा अधिक प्रभावशाली होती. त्यांच्या नोट्सच्या हजारो झेरॉक्स निघाल्या होत्या. त्यांच्या नोट्सची पारायण करणं हे साहित्य विषय घेतलेल्या उमेदवारांसाठी आद्य कर्तव्य असायचं. त्यांच्या नोट्सच्या वाचनानं समीक्षा समजायला लागली. संत, पंत, तंत येऊन बोलायला लागले. कथा, कविता, नाटकं, कादंबऱ्यांची नव्यानं ओळख होऊ लागली. माझी मायबोली एवढी समृद्ध आणि अमृतातेही पैजा जिंकणारी आहे याची प्रचिती येऊ लागली. पूर्वी मुंबईत मराठी असण्याचा संकोच वाटायचा. जसा माझ्या भाषेशी माझा अधिक परिचय वाढू लागला तसा माझा मराठी असण्याचा स्वाभिमान वाढू लागला. तुकारामांचे अभंग आनंद तरंग ठरू लागले. पसायदान पाठ केलं व रोज म्हणायला लागलो. त्यातून प्रचंड आत्मविश्वास व ऊर्जा मिळू लागली. साहित्याची भाषा कळू लागली होती. जाणीवा समृद्ध झाल्या होत्या. जे काही समजायचं, उमगायचं ते कागदावर न पाहता उतरायला सुरुवात केली. अक्षर मोत्यासारखं टपोर झालं होतं. स्वच्छ पानावर उत्तर लिहायचो. ते वाचायचो. पसंत पडलं नाही तर पुन्हा लिहायचो. ध्येय एकच असायचं की उत्तर तर्कशुद्ध रीतीनं विकसित होऊन कागदावर उतरली पाहिजेत. विचारांचा प्रवाह स्वच्छ, खळखळता आणि मुद्देसूद पाहिजे. त्यात रुटीन आणि एकांगीपणा नको. मुख्य परीक्षेचं हेच महत्त्वाचं गमक होतं. ज्ञानभंडाराबरोबर त्याची स्वच्छ, सुलभ आणि नितळ मांडणी तितकीच महत्त्वाची असते. कमलेश वालावलकर, हेमंत निंबाळकर, प्रवीण चव्हाण हे साहित्यातले अर्धवीव त्यावेळी SISCच्या वसतिगृहात अभ्यास करत होते. त्यांच्याशी कधीमधी जाऊन लेखनशैली आणि उत्तरांच्या स्वरूपावर चर्चा करायचो. काही टिप्स मिळायच्या. इमारतीचा पाया कणखर होता. इमारतही बांधून झाली होती. मात्र तिला रंगांनी आणि शिंपल्यांनी फुलवायची होती, सजवायची होती, जेणेकरून परीक्षकाला अधिक गुण देण्याचा मोह होईल. इतिहास माझा आवडीचा विषय. 10वीला बोर्डाच्या परीक्षेत 60 पैकी 60 मार्क मिळाल्यानं पदवीसाठी मुख्य विषय व नागरी सेवा परीक्षेसाठी तो ऐच्छिक विषय म्हणून मी निवडला होता. प्राचीन भारताच्या इतिहासात BAच्या शेवटच्या वर्षीही 100 पैकी 90 गुण मिळाले होते. आमच्या वेळी आर्ट्समध्ये पहिल्यांदाच अंतर्गत चाचणी परीक्षा सुरू झाल्या होत्या. अंतिम परीक्षेत त्या परीक्षकांना 25% मूल्यांकन असायचं. एकूण सर माझे चाचणीचे पेपर इतरांना दाखवायचे. उत्तराच्या मांडणीचं तंत्र मी सुरुवातीपासून विकसित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. सुवाच्य अक्षर व शुद्ध लेखन माझ्या जमेच्या बाजू होत्या. BA करत असताना प्राथमिक इतिहासाचा अभ्यास झाला होता. पण UPSCसाठीच्या एव्हरेस्ट चढाईच्या तुलनेत हा अभ्यास कळसुबाई शिखर सर करण्यासारखा होता. गेल्या 2-2.5 वर्षात मी माझा ऐतिहासिक दृष्टिकोन प्रगल्भ करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला होता. माझं इतिहासाचं आकलन अनेक पटींनी व्यापक झालं होतं. पूर्वपरीक्षेसाठी इतिहासाच्या सगळ्या
250 लेखकांची पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला होता व अर्धा अधिक पूर्णही केला होता. पण मुख्य परीक्षेच्या उत्तरासाठी नेमकेपणा आवश्यक होता. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अचूक मागोवा घेऊन बनवलेल्या रावच्या नोट्स दिल्लीहून मागवल्या. या नोट्सचा आराखडा समोर ठेवून त्यामध्ये मूळ पुस्तकातील इतिहासाच्या पार्श्वभूमीचा मार्मिक आणि तार्किक मसाला भरू लागलो. उत्तरं स्पायसी होऊ लागली. उत्तरात नकाशांची फोडणी असायची, त्यामुळे उत्तरांची चव वाढू लागली. आधुनिक जगाच्या इतिहासावरील प्रश्नांची उत्तरं तर मी नकाशा आणि सनावळ्यांच्या सांगडीतून हुबेहूब उभी करू लागलो. इतिहासावर 60 मार्कांसाठी निबंध वजा आणि 20 मार्कांसाठी टिपा द्या असं प्रश्नांचं स्वरूप असायचं. त्यात मोठ्या प्रश्नांची अचूक उकल खूप महत्त्वाची असायची. प्रश्नच एखाद्या परिच्छदा एवढा मोठा असायचा. प्रश्नामध्ये उपप्रश्न असायचे, त्यामुळे मूळ प्रश्न आणि उपप्रश्नांना किती गुणांकन असेल याचं अनुमान बांधणं महत्त्वाचं असायचं. कोणत्या प्रश्नार्थक क्रियापदानं प्रश्न सुरू होतो हेही खूप महत्त्वाचं असायचं. डिस्कस, कंपेअर, एलॉबरेट, ॲनालाइज, एक्सप्लेन, इल्युसिडेट अशा प्रकारच्या प्रश्नांच्या रोखानं उत्तराची दिशा ठरवावी लागे. त्यामुळे जहाजाला लावलेलं शीड योग्य वाऱ्याच्या दिशेनं लावणं सर्वात अधिक महत्त्वाचं असायचं. एकदा संकल्पना समजली की मग विचारचक्र फिरायचे आणि पेनाला नेमके शब्द फुटू लागायचे. विहित वेळेत उत्तरं नेमक्या शब्दांमध्ये उतरवणं हे आव्हान असायचं. रावच्या नोट्समधील संकल्पनांचं मराठीत रूपांतर करायला खूप मेहनत घ्यावी लागली. डिक्शनरी, नोट्स, नोटबुक व पुस्तकं यांच्या समतोलातून मराठीतून संकल्पना तयार व्हायच्या. मात्र एवढ्या साऱ्या खटाटोपातून त्या तयार झाल्यामुळे डोक्यात पक्क्या बसायच्या. मराठीतून मटेरियलच्या उपलब्धीमुळे प्रत्येक वेळी संकल्पना कागदावर उतरवताना बाळंतपणाच्या वेदना भोगायला लागायच्या. कोशातून फुलपाखरू बाहेर पडताना होणाऱ्या संघर्षातून त्याच्या पंखामध्ये बळ येत असतं. तेच बळ त्याला जगण्यासाठी, उडण्यासाठी सक्षम बनवत असतं. तसा ताप मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना त्यावेळी भोगावा लागे आणि मग तावून सुलाखून निघालेले हे उमेदवार अस्सल मराठीतून चौकार, षटकार मारू लागत. सध्या बाजारात मराठीत भाषांतर असलेली, अभ्यासाला लागणारी जवळजवळ सगळी पुस्तकं मिळतात. शिवाय अनेक कोचिंग क्लासेसनी जुन्या नोट्स मराठीत भाषांतरित केलेल्या आहेत. मात्र या आयत्या मिळालेल्या मटेरियलमुळे उत्पत्तीमधील संघर्ष आपसूक कमी झालेला दिसतो. मोठमोठाले दगड फोडून आम्हाला छोट्या छोट्या खडीचे तुकडे करावे लागत. आता बऱ्याचदा मुलांच्या हाती भाषांतरित भुसाही लागतो. त्यामुळे स्वतःची भाषाशैली व लेखन पद्धती प्रयत्नपूर्वक जे विकसित करतात त्यांच्या यशाचं गुणोत्तर अधिक दिसतं. माझा अनुभव हेच सांगतो आणि हीच यशाची गुरुकिल्ली आहे. इतिहासाची उत्तरं लिहिताना मी नेहमी समकालीन घटनांच्या तुलनांचा आधार घ्यायचो. कोणतीही संख्या दिसली की त्या आकड्यामधून एक इसवी सन निवडायचो. मग त्या साली भारतात व जगात काय घडत होतं याचा फ्लॅश डोक्यात पाडायचो. या उपयोगी छंदामुळे विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासावरील उत्तरामध्ये तत्कालीन युरोपमधील स्थित्यंतरं आपसूक डोकवायची. अर्थातच उत्तराचं बौद्धिक वजन वाढायचं व मार्कांमध्ये प्रतिबिंबित व्हायचं. मुख्य परीक्षेच्या कोणत्याही पेपरमध्ये 60% गुण म्हणजे टॉपर्समध्ये जाण्याची संधी असायची. त्यामुळे 1% वाढवणं हे महत्प्रयासानं शक्य होईल. त्यामुळे थोडी रिस्क घेऊन उत्तरांना देण्यात येणाऱ्या वेळेमध्ये पक्षपात करण्याचा निर्णय मी घेतला. प्रत्येकी 60 मार्कांचे 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असायचे. 3 तासांचं गणित मांडलं तर प्रत्येक प्रश्नाला 35 मिनिटं मिळायची. मी त्यावेळेच्या सरासरीवर न जाता थोडासा जुगार खेळायचं ठरवलं. 6 पैकी आपली कमांड असणाऱ्या प्रश्न पहिला निवडायचा. त्याला 40-45 मिनिटं द्यायची. व्यवस्थितपणे याचं उत्तर लिहायचं. त्यानंतर थोडा कमी तयारीचा, त्याला 35 मिनिटं. मग राहिलेल्या 2 प्रश्नांना प्रत्येकी 30 मिनिटं असा समतोल साधायचो.
उद्देश असा असायचा की पहिल्या उत्तराचा जर परीक्षकावर चांगला प्रभाव पडला आणि त्यानं 60 पैकी 40 गुण दिले, मग त्याच भूमिकेतून आणि मानसिकतेतून तो माझी बौद्धिक क्षमता निश्चित करणार होता. साहजिकच कॉमन सेन्स हाच सांगतो की पुढच्या सर्व उत्तरांना थोडे कमी पण 30-35च्या घरात गुण देईल. मात्र यदाकदाचित माझ्या दुर्दैवानं उलट्या खोपडीचा परीक्षक आला आणि त्यानं पेपर उलटा तपासायला घेतला तर नशीब फुटणार, हेही तेवढंच खरं. पण असं क्वचित घडू शकतं. त्यामुळे जास्त शक्यतांचा विचार करून स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. उरलेल्या 4 टिपांचे प्रश्न व नकाशावरील 60 मार्कांचा प्रश्न हेही वेळेचा नेमका आलेख ठरवून लिहायचं. शेवटी 7 मिनिटं काना, मात्रा, वेलांटी, उकार तपासायला ठेवायचं. अगोदर कितीही तयारी असली तरी परीक्षेच्या 3 तासांची योग्य नियोजनबद्ध आखणी करून उत्तरं एकाग्रतेनं लिहिणारे यशस्वी होतात. 3 तासांच्या सिनेमासाठी अगोदर खूप मेहनत घेतलेली असते. संगीत, अभिनय, कथानक, दिग्दर्शन खूप महत्त्वाचं असतं. त्यात 14 विद्या व 64 कलांची सरमिसळ केली जाते. पण जर एडिटिंग चुकलं की मग सिनेमा फसतो, फ्लॉप होतो. यशाचं गणित कोलमडतं आणि कुठे आणि काय मिक्सिंग करायचं आणि त्याचं कसं आणि कोणाशी फिक्सिंग करायचं याचा प्रॉपर आराखडा या परीक्षेच्या तयारीवेळी असला पाहिजे. मी पाहिलं आहे की विषयात पारंगत असणारे महानुभाव फक्त नियोजन योग्य न केल्यामुळे सपाट 2 मार खातात. इफ वी फेल टू प्लॅन, वी प्लॅन टू फेल या उक्तीप्रमाणे वेळेचं नियोजन व स्मार्ट अभ्यास यश अपयश ठरवतात. जसा अभ्यासाच्या वर्षभराचा, महिन्याचा, आठवड्याचा आणि दिवसाचा प्लॅन केलेला असतो, तसा प्रत्येक पेपरचा 3 तासांमधील मिनिटा-मिनिटाचा प्लॅन महत्त्वाचा आहे. योग्य माहितीचा योग्य वेळी योग्य पद्धतीनं वापर कसा करायचा व पेपर कसा लिहायचा हे तंत्र विकसित करावं लागतं. आणि हो, सराव, सराव आणि सराव हेच यशाचं गमक आहे. सरावानं श्रेष्ठत्व येतं, प्रभुत्व येतं. यावर माझा ठाम विश्वास आहे. कितीही कंटाळा आला, मूड सटकला, पुस्तकं फेकू वाटली तरी सराव आणि उजळणीची पाठ सोडायची नाही. हे एकदा निश्चित केलं की प्रवास